संसार बघा ते किती चिकटेनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वडाय मिळा ना, तुम्हाला साड्या काय मोकळा येतो. हा रांग जाताना सांगत येतं खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, आणि ते बी म्हणतात छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. असल्या त्या बहिणी ध्यान, बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा 12,000 घेऊन कीर्तनाला आल्यात. सध्या बहिणी जरा टेन्शन मध्येच, कारण हप्ता लांबला ना त्यांचा. हप्ता करून त्यांच्या सप्ता सुद्धा ध्यानात नाही. हा माग बी एक लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार, त्यांचा तर मेळ बसू दे. त्यांची बी इतकी आल्या ते त्यांना कळना कुणाला बसवून कुणाला रुसव. जे आल्या ते त्यांना कळना आपण कस काय आलोय बा, आणि पडणारा कळना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कस काय पडलो बा. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन दाजी मेला कागद वागू जशी तू ते घरी जशी त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना. आपल्या दीड तुला कुठे महिन्याला पुरत असतात का. एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं, बैठकीला बसल्या. तुझं ती जाळच तो तसलं मूर्ख मित्रांचं कमीवलं, ती तुला सुधरून देत आहे का. तुझी आखी जमीन इकी त्यान तवा ती शांत होते. माझा भाव आला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. धर्मराज म्हणले हाय का तर राहता जेव्हा बसल्या लोकाला भूका लागल्या ते ताटा बसल्यावर दम निघतो का सांगा बरं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट करू नको. आवाज हॅमिंग मारते थोडा, इको कमी करा. नाही जमत म्हणले, आलाच पाहिजे माझा भाऊ. पडता जड भारी. बाजूला अर्जुन बसले होते. अर्जुनाने विचारलं तुम्ही आणता का देवाला. तेव्हा म्हणला कसं आहे हो का, देव मस्त माझा ड्रायव्हर आहे, पण मोठा माणूस आहे, काही क्रेज इज्जत आपण उगा काव बी मिस कॉल देण्यात मजा आहे का काव, असं जमत नसतं. काल तरी सांगायचं ना, मी काल कानाव घालून ठेवलं असतं बा. आपल्याला नाही जमत. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही हे म्हणले तुमच्यासारख्याचाच मेळ बसाना ना, आम्हाला काला फॉर्म भरायला होता. दाताडाव पाडायचा विचार रे का काय. गुलाल तर आमच्या नशिबात नाही, उगा गोड बोलून फॉर्म भरायला होता का आम्हाला. तुम्हीच माघारी घेतली ना, आम्हाला द्या तोफला. गप मारा म्हणले सुखानं खाऊ द्या आम्हाला. 4 जण म्हणले मेळ बसण्यात. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीमदादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. ती इस्कुर होतं डोक्यात. भीम म्हणजे त्याच्या कोणी नादाला लागत नव्हतं. ती कुणाची गाठ पडली आधी ठोका टाकायचं, मग जे हरी घालायचं. बघा तुम्ही काय कायचे गाठ पडले ना, ते आधी कुचकं बोलतात आणि मग चांगलं बोलतात. म्हणजे त्यांचा स्वभावच तसला असतो. भीमाच्या क्वालिटीची माणसं ती सहज नाही, आधी पॉइंट टाकणार मग म्हणतात कसं काय चालणार, मग आधीच नीट बोलायचं ना. आणि भीमामध्ये ताकद होती, त्याच्यामुळं कोणाला मोजायचं काम त्याच्याकडनं होतं. ते काय कोणाला मोजित ना, ते स्वयंभू होतं, ताकद होती. हत्तीच्या शेपटाला धरलं आणि हत्ती वर फेकला. हत्ती गेला कुठं. सध्या सॅटेलाइट सोडला होता का सुनीता विल्यम्स, जिथं राहून आली का 9 महिने. त्या माऊली सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल. 8 दिवसासाठी गेली ती, 9 महिने तिथं राहून आली. विचार करण्यासारखी गोष्ट. आणि वरून महागारी आल्यावर डॉक्टरांनी 2 महिने आराम सांगितला होता त्या सुनीता विल्यम्सला. तिने सांगितलं जमणार नाही, 10 दिवसात मी ठीक होते. 10 दिवस आराम केला आणि पुढच्या संशोधनात ती माऊली लागली सुद्धा. ह्याचा आदर्श भारताने घ्या जरा. तीच घटना जर भारतात घडली असती तर 2 वर्ष सत्कारच चाललं असतं. हे निवडून आलेले काय करतात, पहिली 2 वर्ष सत्कार, मधले 1 वर्ष लोकांच्या मुंड्या मुरगळायला, आणि पुढचे 2 वर्ष पुढचं नियोजन. मग काम कधी करायचे बा लोकांची. आपली माणसं इतकी एखाद्या गोष्टीत गुंततात की नावच काढून. जरा प्रॅक्टिकल राहिला, जिथल्या तिथं अलिप्तता कशी असावी ते इसरून सुद्धा गेले हो की आम्ही संशोधन एवढं केलं म्हणून. ती पुढच्या कामाला लागली. हे तरुण मुलांनी शिकण्यासारखं आहे. इतक्यावर हत्ती पोचत होता, फेकल्या. मग भीमात ताकद किती असेल. आणि भीमदादात एवढी ताकद का होती, तर आईच्या हातच्या खाल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. त्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं. एक भीम जेवायला बसला कलियुगातला, जेवता आईवरच धावला. आणि आई कौतुकानं बाजूला बसली. ही आईला तापला, काय भाजी केली, भात कच्चा ठेवला, वरण पातळ केलं, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनायचा नाही. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असंही वय, मग मस्त आहे की. तुला घोळाना फुटूस तर हाणला पाहिजे. आई म्हणले की तुझा उष्मघात होतो, बायको म्हणले की तुझं लॉकडाऊन होतं. एवढा फरक मला कशा भीमाला ताकद यायच्या. आणि कुठं तरुण मुलांना शरीर संपदा राहिले सदा. काय ताकद होती मावळ्यांना, छत्रपतींना. भीमदादा, गणपती बाप्पा, हनुमंतराय ह्या वजनदार देव येतात आपल्या धर्मातल्या. वेळवलं आणता का देवाला, आणतो वेळ 2 मिनिटं. अर्जुन म्हणला भीमाला ग बस. 2 मिनिटात देवाला आणा निघाला.
इथं माझ्या जवळचं असून मला लिंक लागाना. रोज आम्ही संग राहून आमचं ऐका नाही ते. तू लागला का कवा बी फोन करायला? पण नसतं येत. दर महाराज म्हणले अर्जुनाला गबस, त्याच्या तोंडाला लागू नको, ते हानी ना आपल्याला. ही चित्र ग्रामपंचायत जवळ आली, त्यांनी जर पक्ष बदलला तर आपलंच पटांगण होईल म्हणले. घरातला फुटल्यावर लय अवघड असतं. सध्या घरातलीच फुटत येते. मला सांगा रावण सुद्धा कशामुळे मी याला? अहो बिभीषण घरातला फुटला ना. अहो राम जगाचा मालक आहे, गुह्य माहित नव्हतं. वरच बाण हानीत होते हिथून वर. बिभीषणाला सांगितलं थांबा, तिकडं नाही, नाभी कक्ष हिथं अमृत आहे म्हणले. घरातल्याला गुह्य माहित असतं, जवळची क्लिअर पाहिजे. तेव का फुटला? वाटुळच विठ्ठल. आणि बिभीषणाला लंका दिली, हे देवाचं काहीच विशेष नाही. ती देण्याच्या पात्रतेतच होता, त्याने रिस्कच तेवढी घेतली होती. स्वतःच्या भावाला खलास करायचं, गुह्य सांगायचं, हे काय सोप्या गोष्टी आहेत का? त्याच्यामुळे असं जे पक्ष फोडून दुसरीकडे उड्या आणतात त्यांना पद का द्यावी लागतात त्याचं हे कारण नाही. हे पहिल्यापासूनच सिस्टीम आहे विठ्ठल. त्यांनी बी तेवढं गावाला लावलेलं असताना राव, जेवढं आयुष्यभर जे पक्षाची राहिल्या तर ती धन दिशेने उडी आणायची म्हणजे काय सोपी रिस्क आहे का मायगाव? आणि मग जवळच्याला गुह्य माहीत असतं. त्याच्यामुळं धर्मराज म्हणले अर्जुना शांत बसा, भीमाच्या तोंडाला लागू नका. तो म्हणतोय ना देवाला आणतो, मग काय येडेवाणी करायचं? काय 2 मिनिटं लेट होणं असेल तसं तर जेवण लांबलंच आहे. आता आण देवाला. भीम बाहेर आला, गदा हातात घेतली, गदा गर फिरवली, गदा वर फेकली आणि भीम खाली बघून उभा राहिला. गदा वर फेकली आणि डोक्यात आपटून घेणार होता आणि गदेला शपथ घातली, तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही. डोक्याच्या सर रेषेत फेकले, डोक्यातच पडायचं. आणि डोळे झाकून भीमदादाने एकच काम केलं, दाशी आटवावा हरी, कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता तुला यावं लागेल, तू जर आला नाही, तुझा देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. माझ्यासाठी जर नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपळाला कुंकू जर वाचवायचं असेल मग मी वाचलो पाहिजे. देव बी म्हणला ह्याचं नव्हतं काय बरं का, पण बहिणीसाठी बरीच माणसं कॉम्प्रोमाइज करतात ना, तर ती दाजी हाणायच्याच मापात असतो. बहिणीसाठी काय काय मेहण्याला लय रिस्क घेता येत नाही. ते आपली झाकून दडपून जाऊन द्या, बिचारा आपलं बहीण दिलंय. त्याच्यामुळे देव म्हणले ही दसकाटी येडच होतं, पण आता बहिणीसाठी पर्याय नाही ना भाऊ, आता काहीतरी. मग देवाला लिंक लागली, भीम वाचला पाहिजे. आणि भीमानं 10वा जोरदार केलेला आहे आणि गदा डोक्यात पडणार. देवानं उडी मारली आणि गदा वरच्या वर झिलली. देवालाच धाप लागलेली आणि भीम शांत. देव म्हणले भीमा बिघडला काय? डोक्यात पडली असती मग. भीम म्हणला एवढा येडा आहे काय? आधी मतदान केले म्हणून तो म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. फुकट जट गेला, आमच्या काय डोकी चक्रम झाल्या तर का काय? देवा आमची सेवा आहे, आमचा विश्वास आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला कोणत्याच परिस्थितीची भीती नाही. देवाला आणल्यावर आता काय भीमाचं वजन वाढलंय, आधीच तर ती फुगीर, आणि आता तर देव आला म्हणल्यावर असं नसतं गदा फिरवीतच चालायचं. दिसन त्याला गदा टोचवायचा, सारखा बाजूला मी देवाला आणलंय. आणि अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसलं, देवा हित बसा. हेवलंय जळत होता माझ्यावर, ह्याला विश्वासच नव्हता मी देवाला आनंद का नाही. जेवता जेवता अर्जुन म्हणलं होय रे भीमदादा, तू देवाला कसं काय आणलं? भीमदादाने सांगितलं मी देवाला कसं काय आणलं हे मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबरा नावाचे महात्मे, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कसं काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणात